नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. काल भारतातील 5 राज्याच्या विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागला, जो आपण टी व्हीवर सर्वांनी पाहिला. परंतु नेमकं त्यात असं झालं की 5 राज्यापैकी 3 राज्यामध्ये EVMमध्ये घोळ करायची संधी BJPला मिळाली आणि 2 राज्यामध्ये काही त्यांचे लोक पोहोचूच शकले नाहीत वेळेवर. त्याच्यामुळं केरळ आणि तामिळनाडू त्यांच्या हातचं गेलं अशी सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. भयंकर वादळ उठलं. या येडेपणाला, या मूर्खपणाला कशाची उपमा द्यावी हो? काय म्हणावं याला? काय काय म्हणावं काय याला? आत्ता इतक्यात मी पोस्ट वाचली आहे की एका महाभागानं लिहिलं आहे की निवडणूक आयुक्ताशी पश्चिम बंगालमध्ये संगनमत केलं आणि BJP सत्तेवर आली. हा विजय निवडणूक आयोगाचा झाला. BJPनं त्याला विकत घेतलं. मग पश्चिम बंगालचा निवडणूक आयुक्त आणि केरळचा निवडणूक आयुक्त म्हणजे भारताचा निवडणूक आयुक्त हे वेगवेगळे आहेत का? तामिळनाडूचा, केरळचा हे वेगळं आहे का? हे वेगळे आहेत का? कसं व्हायला लागलं? हे बुडत्याचा पाय खोलाकडं चालला आहे. तुम्हाला कळायला लागलं आहे की तुम्ही बुडायलात, परंतु तुम्ही कोणाची मदत मागण्याच्या ऐवजी तुम्ही तुमचंच करायलात की मी बुडू शकत नाही म्हणून. नका असं करू. अजूनही वेळ गेलेली नाही. सकाळी मी वक्तव्य ऐकलं एका नेत्याचं की दिवा विजताना मोठा होतो. कोणाला माहीत नाही काय? हे सगळ्यांना माहीत आहे. परंतु दिवा विजताना बारीक होऊन विजला हे आम्ही बघायलोत ना. आधी बारीक झाला, पुन्हा बारीक झाला, पुन्हा बारीक झाला आणि आता विजायला. आता तर काही राहिलंच नाही त्याच्यामध्ये, आहे का नाही? हेही चित्र बघायलोत आम्ही. कुठपर्यंत हे करायचं? आमचं काही नाही त्याच्यामध्ये, पण तुम्हाला येड्यात काढायली ना जनता. लोक वेड्यात काढायले. त्याच्यामुळं वास्तव हे मान्य करायला पाहिजे, आहे का नाही? पूर्वीचे नेते असे होते की पराजय हसतमुखानं स्वीकारायचे, हसतमुखानं त्याला तोंड द्यायचे. मी आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या मतदारसंघामध्ये 20 वर्ष नोकरी केली आहे आणि नेमकी निवडणुकीचे कामं आमच्याकडं असायचे, कारण मी रेव्हेन्यूमध्ये होतो. रेव्हेन्यू ऑफिसर म्हणून मी निवृत्त झालो. तर त्यावेळी अनुभव यायचा की त्यावेळचे नेते कसे होते. ज्याचा पराजय झाला आहे त्यानं ज्याचा विजय झाला त्याच्या हातात हात द्यायचा आणि त्याला शुभेच्छा द्यायच्या आणि निघून जायचं मुकाटपणानं. कसला मोठेपणा होता तो. आणि तोच वारसा पुढं पंकजाताईमध्ये दिसला. लोकसभेच्या निवडणुकीला दिसला का नाही? सांगा. काही त्यांची बाजू घेत नाही मी. सांगा, वास्तव तर बघावं लागेल ना. दिसला का नाही? का अतिताईपणा केला का त्यांनी? संताप केला त्यांनी, खूप केला का? मान्य केला पराभव, आहे का नाही? कसाही मिळविलेला असो त्यानं विजय, पण यांनी पराभव मान्य केला. हसतमुखानं त्या पराभवाला सामोरं गेल्या आणि नंतर स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं, आहे का नाही? जनतेला तुम्हाला मानावंच लागेल. तुमच्यामध्ये जर काही गट्स असतील, गुण असतील, नेतृत्व गुण असतील तर जनता तुम्हाला मानते, आहे का नाही? त्याला असं खोटं बोलायची आणि असं रेटायची गरज नसती, आहे का नाही? आणि हेच मला नेमकं सांगायचं आहे. याच्यावरच मी आज कविता केली आहे. कालचा निकाल बघून मोठं आश्चर्य वाटलं आणि अतिताई संताप आणि आग झालेली याचंही आश्चर्य वाटलं की खुल्या दिलानं स्वीकारा. अटलजीनं पराभव स्वीकारला होता. एकमतानं सरकार पडलं होतं. हसतमुखानं सामोरे गेले. तुम्ही अतिताई जो अतिताई करताल, जो तुम्ही आदळून घेताल तो तुमचंच साल्ट निघल ना. लागायले कोणाला? आदळल्यामुळं तुम्हालाच लागायले.
मग तसं नका न करू, आहे का ना. सांगणं आमचं काम आहे, साहित्यिक या नात्यानं, ज्येष्ठ नागरिक या नात्यानं, पत्रकार या नात्यानं सांगावं लागेल का नाही तुम्हाला की हे तुमचं चुकायला लागलं आहे. तुम्ही आदळून घेऊ नका, खाली खडक आहे आणि ते साल्ट झालं तर जखम राहत नाही लवकर. त्याच्यामुळं त्याच्यावर मलमपट्टी लावायचं बघा, आहे का नाही. आणि अगदी शांत वृत्तीनं त्याला सामोरे जा, खोटे आरोप करू नका. हां, हे आरोप केल्यामुळं काय व्हायलंय की जनतेला हे कळायला लागलंय की तुम्ही आतिताई का करायलात, संताप का करायलात, हे जनतेला कळायला लागलं, आहे का नाही. आणि मग वास्तवाला सामोरं जाण्याचं भान किंवा सामर्थ्य तुम्हाला नाही, हेही जनतेला कळायला लागले. आणि जे निवडून यायला लागलेत त्यांचा काय असेल तुम्हाला वाटतं की त्यांचा तो सरळ मार्ग नाही, वाकडा मार्ग आहे, तसा तुम्ही प्रयत्न करा ना. हां, काय हरकत आहे. आणि जे तुमचं म्हणणं आहे ते खरं हे कसं म्हणावं जनतेनं. हां, कारण सगळीकडं होईना ना तसं. जिथं लोकांचं लोकमत आहे तिथं अजूनही विरोधी पक्ष भक्कम आहे, तिथं विरोधी पक्षानं पाय रोवलेले आहेत. मग तिथं कसं काय घोळ झाला नाही EVMमध्ये, तिथं कसं काय आयुक्त, निवडणूक आयुक्त हे झालं नाही, हे आमचं म्हणणं आहे. याच्यामुळं जे पटायसारखं तुम्ही लोकाला बोला, नाहीतर सोडून द्या हे धंदे असे सोशल मीडियावर पोस्ट करायचे. हां, त्याच्यामुळं भानगड अशी व्हायली की 10-5 वर्षानं तुम्हाला पुन्हा जर संधी मिळणार असेल तर ती मिळायची नाही ना. हां, कारण पहिला 60 वर्षाचा इतिहास जर पाहिला, आता आमचं वय तेवढं झालेलं आहे, तो इतिहास पाहिला तर विकासाचं बजेट कुठं जात होतं हे माहीतच नव्हतं. चौपदरी रस्ता कशाला म्हणतात हे आम्हाला माहीतच नव्हतं. आम्ही नोकरी करत असताना गुडघ्या इतकाला चिखलात जायचं पांदिनं गावामध्ये. आता गावागावात सिमेंटचे रस्ते झालेत. मग हे पहिलं बजेट कुठं जात होतं. असलच ना काहीतरी बजेट त्या रस्त्याला, ह्याला त्याला पहिल्या काळामध्ये का नव्हतं काहीच. विकासाला बजेटच नव्हतं, काही टॅक्सच नव्हता का लोकाला, काहीच नव्हतं का. मग तो पैसा कुठं जात होता. आणि आताच कसे काय एवढाले रस्ते व्हायला लागले, आताच कसे काय एवढाले पुलं व्हायले, आताच डोंगरं खोलून कसे बोगदे व्हायला लागले. अहो, मी परवा काश्मीरला गेलो, मुद्दाम त्या पहेलगामची घटना जिथं झाली ती जागा पाहण्याचा योग आला. त्या काश्मीरला गेलो त्यावेळेस 10-10 किलोमीटरचे बोगदे केले तो केंद्रीय बांधकाम मंत्र्यानं. 10 किलोमीटर लांबीचा बोगदा. ऐकलं नव्हतं मी तर पाहण्यात आलं. पाऊण तास गाडी त्या बोगद्यामधून चालतीये, ट्रॅव्हल्स, आणि सगळ्या सोयी बोगद्यामध्ये केल्यात. लाईटिंग, जागोजाग पारा बसवलेला आहे, जागोजाग रेडियम टाकलेलं आहे, कुठंही अंधार वाटत नाही. आणि 10 किलोमीटर डोंगर पोखरला आहे. आणि तो एक ठिकाणी नाही, जाण्याचा मार्ग वेगळा, येण्याचा मार्ग वेगळा. किती पैसे लागले असतील, करोडो रुपये. काश्मीरसारख्या ठिकाणी, काश्मीरमध्ये उगाच जनता साथ द्यायली का. जिथं रस्तेच नव्हते तिथं रस्ते झाले. हां, जिथं शाळा नव्हत्या तिथं शाळा झाल्या. तुम्ही काश्मीरला एकदा जाऊन या, 3-3, 4-4 घर आहेत डोंगरावर, अत्यंत उंच पर्वतावर, तिथपर्यंत रस्ते नेलेत आणि त्या लेकरांना शाळेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे कसं व्हायलंय. हां, हे कुठून व्हायलंय. हे EVMमुळं व्हायलं का, हे निवडणूक आयुक्तामुळं व्हायलं का. हां, अहो तुम्हाला काहीतरी करावं लागेल ना. हां, चुलीपुढं बसविलं तर सगळं तुम्हीच शिजवितानाच खायचं का, बाकीच्याला रस्सा द्यायचा नुसता नाही ना. त्याचं ठेवावं लागेल ना काहीतरी. तुम्हाला मालकी जरी दिली चुलीपाशी बसून तरी बाकीच्यांना तुम्हाला ठेवावं लागेल का नाही काही. आणि ह्याच्यामुळंच माझं बोलणं खरं असलं, थोडीशी आग होऊ द्या पण त्याला मलम लावा आणि पुन्हा अशी चूक करू नका. हे माझं सांगणं. ऐकायचं तर ऐका, नाही तर चलू द्या. तुमचं EVMमध्ये घोळ व्हायच लागलाय, होऊ द्या, करू द्या, तुमचं चलू द्या. लोकाला पटतंय का नाही ते लोक ठरवायलेत, त्याचे परिणाम दिसायला लागलेत. पण बुडती हे जन न देखावे डोळा, आहे का नाही. वारकरी संप्रदायातलेत ना आम्ही, त्याच्यामुळं मनोनी कळवळा येतं असे. तुमचं हे चुकायलंय हो, त्याच्यामुळं कळवळा यायला म्हणून आम्ही सांगायला लागलो. हां, ऐकायचं असलं ऐका, नसलं ऐकायचं तर राहिलं. कविता ऐका तेवढी,
आणि फालतू कमेंट करायची तर कमेंट करा की तुम्ही नालायक आहेत म्हणून, मान्य आहे आम्हाला. ऐकूया माझी कविता की 5 राज्यापैकी 3 राज्याच्या निवडणुकीत EVM मध्ये घोळ. असले हिडिंग माझं प्रसिद्ध झालेलं आहे आज पेपरला, वाचा. आणि काय म्हटलं मी बघा, देशातील 5 राज्याच्या निवडणुकीचा काल निकाल लागला आहे आणि 3 राज्यातील बहुमतातला पक्ष खोटं वागला आहे. हे कोण म्हणतंय ते बघा. पश्चिम बंगालात 200+ जागावर त्यांनी EVM हॅक केल्या आणि साध्या भोळ्या निष्पाप ममता दिदी 80 जागेवरच पॅक केल्या. बघितलं आपण काल सगळ्यांनी. 5 राज्यापैकी 3 निवडणुकीत सगळे डावे फेल झाले. 5 राज्यापैकी सगळ्याच निवडणुकीत म्हणू आपण सगळे डावे फेल झाले आणि निवडणूक प्रचारात त्यांनी केलेले सगळे दावे फेल झाले. बारामती राहुरी पोटनिवडणुकीतही त्यांनी असं करावं काय? कुणी? सत्ताधाऱ्यांनी. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत सुद्धा त्यांनी असं करावं काय? आणि सत्ता हातात असली म्हणून नेहमी स्वतःच विजयी ठरावं काय? असं आम्हाला वाटतंय की आम्हालाही द्यावं कधी संधी, आहे का नाही? अरे पण तसं करा ना कार्य तुम्ही. संपूर्ण देशात दिवसाढवळ्या असा लोकशाहीचा खून व्हायला आहे. असं कोण म्हणालेत? EVM मध्ये घोळ झाला जे लोक म्हणतात ना, त्यांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण देशात दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून व्हायला आहे. आणि का व्हायला आहे? तर त्यांचं एकमेव कारण म्हणजे सत्ता आमची नाही म्हणून व्हायला आहे. नाही तर नसता झाला. काही झालं तरी महाराष्ट्रात मात्र आम्ही नेहमीसारखंच वागत राहू. काहीही झालं तरी महाराष्ट्रात मात्र आम्ही नेहमीसारखंच वागत राहू आणि अवकाळीमुळं नुकसान झालं तरी गृहमंत्र्याचा राजीनामा मागत राहू. चूक आहे का याच्यात काही? आहे का नाही? ते तर तुंतून चालूच आहे का नाही? गृहमंत्री राजीनामा द्या, मुख्यमंत्री राजीनामा द्या. मोकळं आहे का ते राजीनामा द्यायला? हां, मुलखाचं पक्क आहे ते. सगळं अभ्यासपूर्ण काम आहे का नाही? तुम्ही ओरडा, मागणी करणं तुमचं काम आहे. अरे पण ती मागणी खरी असावी ना. हां, कशामुळे राजीनामा? दुसरं काही नाही. सांत्वन करायला गेले तरी राजीनामा द्या. अरे काय 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 म्हणावं काय या वृत्तीला? हां, बघा, पटत असलं तर बघा, जर बदल करता येत असला तर बघा, नाही तर चालू द्या. धन्यवाद.